इंग्लिश टॉकिंग. नक्कीच गतवर्षीचा चॅम्पियन संघ आपण पाहतोय विवेक सोमणे यांचा संघ. गतवर्षीय संघाने स्पर्धेचा प्रथम क्रमांक मारलेला विवेक आणि समीर सामन्याला इथे सुरुवात होते. पहिला चेंडू ऑफसाईडला ड्राइव्ह केला आहे मिसफिल्ड आणि डीप मध्ये चेंडू जात असताना 2 धाबा इथे आहेत पहिल्या चेंडूवर. एकच आहे 1 शॉट. पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये खेळून काढतायत. इथे मिसफिल्ड आणि बघूया चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार आहे 9+4 या 5 धावा एकूण. पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळून काढतायत. 2 धावा पुढे गेलेत. बघू तिसऱ्याचा कॉल दिलाय आणि ते मात्र 3 धावा पूर्ण. चौथीचा कॉल. चौथी सुद्धा पूर्ण केली जाते. 4 धावा. फलंदाज आपण पाहतोय कृष्णा. खूप चांगली बॅटिंग करतायत. चला कृष्णा पॅन्ट खाली घ्यायचे. स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. एक शिस्तबद्ध अशी स्पर्धा. एकदा ऑन साइडला खेळून काढल्यात. क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केली आहे. 11 धावा 3 चेंडू 11. इथं मात्र सूर्य एक चेंडू फेकलाय. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये. समीर आणि कृष्णा जोडी मैदानामध्ये. आउटसाइडला टॅप केलाय क्षेत्ररक्षक. पाच चेंडू झालेत आणि पहिल्या षटकामध्ये धावा पाहतोय. 13 धावा आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाज. बॉलर नेम कळवायचा. बॉलर षटक संपते. पहिल्या षटकात किडस धावा लागले दाफलकर आपण पाहतो. 13 धावा. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे. स्ट्राईकला फलंदाज कृष्णा. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली आहे. थ्रो केला आहे आणि 3 धावा पूर्ण केल्यात. चांगला बॅट्समॅन पण आहे.
तसेच आमचे मानवर भूषणजी भगत साहेब यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. त्याचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. धावा फक्त आणि फक्त धावा फलकावर आपण पाहते 16 धावा झाल्यात. ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतात. बघूया तिसऱ्या धावेचा कॉल आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत येतात परत जातात पण मात्र 2 धावा पूर्ण गेलेत. धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचली धावफलकावरती 17 धावा. अठरा धावा झाल्यात. 4 चेंडू. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये. बघूया फलंदाज बाद. धावचीच्या सर्व मध्ये अजून एक फलंदाज धावचीच्या सर्वांमध्ये बाधत असताना नवीन फलंदाज आपण पाहतोय कुंदन आणि नॉस्ट्राईक एंडला व्हाईट बॉल. ऑन साइडला फक्त दिशा दिली. चेंडूला सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 22 धावा. चला पुढील संघनायकाने सज्ज राहायचं टॉस साठी. लगेच सज्ज राहायचंय पुढील संघनायक आपण पाहतोय 2 मंदार आणि सत्कार. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. फुल टॉस चेंडू बेगिट केला जातोय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात. इथे मात्र झेल ड्रॉप आणि जीवनदान आपण पाहतोय कुंदन यांना आणि 3 धावा पूर्ण केल्या आहेत. 3 ने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 25 धावा. क्षेत्ररक्षण मध्ये बदल. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत. बघूया जज खेळतायत पण इथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. शेवटच्या क्षणी चेंडू हातातून निसटला आणि या एकूण आपण पाहतोय 3 धावा. धावसंख्या 3 ने जाऊन पोहोचली धावफलकावर 28. डॉट बॉलची समाप्ती इथे होत असताना अजून एक डॉट बॉल. ऑफ साइडला चेंडू हवेमध्ये उचललाय. खेळाडू येत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि तिसऱ्या धाव्याचा कॉल आणि 3 धावा पूर्ण केल्यात आणि 3 धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 31.
पुन्हा ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे, मिसफिल्ड बघूया, 2 धावा पुढे गेल्या आहेत, तिसरीचा कॉल आणि तिसरी धाव सुद्धा पुढे केली जाते. चौतीस धावा धावफलकावर. हे शांत बसा इथे. नो बॉल, व्हाईट बॉल आहे. उलटा चेंडू ऑन साइडला इथे मोठा फटका पाहायला भेटतो, पण मात्र आणि फलंदाज बाद. ऑन साइडला कार्पेटर स्थानिक येत आहेत. आणि फलंदाज बाद. नक्कीच नवीन फलंदाज आपण पाहतोय विवेक. विवेकला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. साई पाटील कडनं 3 षटकारांसाठी 1 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विवेक सोमने. आणि 3 षटकारांच्या हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइस. नक्कीच विवेक आणि फलंदाज बाद. विवेक 35 धावा झालेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय राज. आउटसाइडला गॅप मध्ये खेळताय, डीप मध्ये खेळाडू आहेत. बघूया, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावसंख्या 35 धावफलकावर 37 धावा. लास्ट चेंडू आहे, 5 चेंडू झालेत आपण पाहतोय. पुन्हा एकदा 2 खेळाडूंच्या मध्ये घेऊन काढतायत, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बघूया, 2 धावा पुढे गेल्या आहेत. तिसरीचा कॉल देत आहेत का? तिसरी धावेचा कॉल दिलाय आणि 3 धावा पूर्ण केल्यात. आणि 3 धावा पूर्ण करून धावसंख्या धावफलकावर लागली ती 40 आणि 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. गतवर्षी जर विचार केला, पहिल्या सामन्यापासून 50+ स्कोर होत होता, पण या वर्षी 40च्या पुढे स्कोर जात नाहीये. कारण का तेवढी चांगली गोलंदाजी यावर्षी पाहायला भेटते. प्रत्येक गोलंदाज हा प्रॅक्टिस करून आलाय.
चला टॉस करून घ्यायचा पुढच्या मॅचचा. दोन्ही कॅप्टन आले आहेत तो सत्कार आणि मंदार. मंदार आणि सत्कार टॉस करून घ्यायचं लगेच. चला स्टेजच्या समोर साईडला व्हायचंय. जरा लाईव्ह मध्ये आपण दाखवतोय टॉस कशा प्रकारे केला जातो. तो नक्कीच पहिल्याच राऊंड पुरता टॉस असा असणार आहे. नंतर कॉइन थ्रू आपण टॉस करूया. एक वेगळी संकल्पना आपण पाहतोय मसलमन जिम प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून टॉस साठी एक वेगळी संकल्पना फिटनेस टेस्ट याच्यात होणार आहे. चला सगळ्या खेळाडूंना विनंती करतो की व्यासपीठावर खाली उतरायचंय. सगळ्या खेळाडूंना विनंती करतो व्यासपीठावर खाली उतरायचं आणि व्यासपीठासमोर सुद्धा साईडला व्हायचंय. मॅच इथे चालू होते. मॅच चालू होते. पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढलेत आणि एक धाव. पहिल्या चेंडूवर सिंगल. व्हाईट बॉल.
धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 2. स्कोरिंग करिए. एक चेंडू आणि धावा पाहतोय धावफलकावर आपण 2. चला वेळ कमी घ्यायचंय, फास्ट घ्यायचंय. नो बॉल. एकूण 4 धावा. 5 झाले. 5 धावा. 5 2 चेंडू 5 2 चेंडू एकच चेंडू झालाय. एक बॉल 5 धावा. आणि डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज. चेंडू हवेमध्ये घेतात, क्षेत्ररक्षक जज करतात आणि खूप चांगला झेल आणि फलंदाज बाद. ऑन साइडला कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहेत क्षेत्ररक्षक येतात. बघूया 2 धाव पुढे गेलेत. धावसंख्या दोन्ही जॉनपसी धावफलकावर 7 धावा. 5 बॉल 7 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतात. बघूया तिसऱ्या धाव्याचा कॉल आणि 3 धावा पुढे गेलेत. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 10 धावा. नक्कीच गेल्या वर्षी विवेक सोमण्यांचा संघ चॅम्पियन होता. बघा या वर्षी पण स्वप्न असेल त्यांचं. विवेक आणि समीर दोघं एकाच संघामध्ये खेळत होते आणि मोठ्या मोठ्या संघाला पराभूत करून हा संघ फायनल मध्ये दाखल झालेला. नक्कीच गत वर्षी या संघाचं नाव सुद्धा खूप चांगलं होतं. सगळे खेळाडू आपण पाहिले तर ज्याने कधी असं क्रिकेट खेळलं नसतं प्रॉपर असे खेळाडू विवेकच्या टीम मध्ये होते. पण मात्र त्याच संघाने मोठ्या मोठ्या संघांना पराभूत करून बाद केलं. चला फास्ट गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय कृष्णा. बॅटिंग सुद्धा खूप चांगली केली कृष्णाने. ऑन साइडला दिशा दिले डीप मध्ये आणि हे डिक्लेअर झोन मध्ये जाणार चेंडू. 2 धावा. बारा धावा. 1 चेंडू.
नो चेंडू ऑन साइडला खेळत आहेत क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण यशच्या मागे आपण पाहतोय विवेक इट्स अ डॉट बॉल 2 चेंडू 14 धावा लागले धावफलकावर पुन्हा एकदा नो बॉल सतरा धावा धावफलकावर पुन्हा एकदा ऑन साइडला खूप चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा नो चेंडू एकूण रन किती आहेत 3 धावा 2 चेंडू 20 धावा झाल्यात चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वगैरे जज करतायत आणि इथे सुरेख झेल काय झेल पकडलाय फलंदाज बाद एकवीस धावांची आवश्यकता समीकरण थोडस सोपं झालंय पण मात्र अवघड सुद्धा असणार आहे आउटसाइडला पॉइंटच्या दिशेने खेळत आहेत आणि या 2 धावा आहेत दोन्ही धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 22 धावा गोलंदाज कृष्णा थोडस महागड षटक आतापर्यंत हाताळतोय परत पुढला चेंडू डीप मध्ये गेलाय मिसफील्ड 2 धावा पूर्ण केल्या तिसरीचा कॉल दिलाय पण मात्र इथे नकार देत आहेत धावसंख्या धावफलकावर पाहतोय 5 चेंडू 24 धावा नो बॉल आणि या एकूण येतात 2 धावा 3 ने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 27 धावा 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता 27 धावा झाल्या धावफलकावर पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने घेत आहेत पुन्हा एकदा मिसफील्ड अजून या 2 धावा धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचली धावफलकावर 29 चला मैदानामध्ये सगळे खेळाडू जाऊ नका कारण का स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय राज. पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना गोलंदाज. चेंडू हवेमध्ये बघूया. 2 धाब्याचा कॉल दिलाय. 2 धाबा पूर्ण केल्यात. येणार 10 चेंडू आणि अजूनही 10 धाबांची आवश्यकता. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात. 3 चेंडू मध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्यात. अजून एक डॉट बॉल. 4 चेंडू. धावा पद्धत फलकावर 31. सिंगल. 2 धावा. पुन्हा एकदा हवेत आणि फलंदाज बाद. चेसिंग कंपल्सरी असणार आहे स्पर्धेचा नियम. चला फास्ट. अंपायर चला फास्ट. चला फास्ट घ्यायचं अजूनही. चला फास्ट घ्यायचं. पहिला बॉल आणि ते मात्र फलंदाज बाद. फिल्डिंग लावायची लगेच. समीर 11 फिल्डिंग लावायची लवकरात लवकर. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. आणि नो बॉल आणि फलंदाज बाद. डेड बॉल असणार आहे. फलंदाज रेडी नव्हते. नो बॉल. नो बॉल नाही. 22 रन नसणार आहेत. 22 लेग 22 धावा नसणार आहेत. बॅकफुटला गेले. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत.
3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. स्टेप आउट होऊन चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत पण त्याला बीट करून चेंडू मागे जाते. बघा 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावाचा कॉल आणि 3 धावा पूर्ण केल्यात. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. आता मात्र सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललंय. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मगाचा सामना आठवला तर 2 चेंडू 4 हव्या होत्या. ऑन साइडला घेतायत गॅप मध्ये आणि 2 धावा इथे पूर्ण केलेत आणि फलंदाज बाद. फलंदाज इथे मात्र बाद आहे. सूरज 11 तुम्हाला शेवटची वॉर्निंग असणार आहे. आता जर तुम्ही आतमध्ये गेला तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी असेल. आयोजकांना विचारल्याशिवाय जर तुम्ही आत गेला तर पेनल्टीला सामोरे जावं लागेल. शेवटची वॉर्निंग. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. सामना जिंकलाय.